नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत. नाशिककरांचं पहिलं घर म्हणून ओळख असलेली काझी गढी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. या गढीवर राहणारे अनेक कुटुंब अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहत आहेत, कारण पावसाळ्यात गढी ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. 5 वर्षांपूर्वी या गढीचा एक भाग कोसळला होता आणि त्यावेळी मोठं नुकसान देखील झालं होतं. आता पुन्हा एकदा तशीच दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते. पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. नाशिक मंदिरांची नगरी, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे शहर आता वेगानं विकसित होत आहे. काळाच्या ओघात या शहरानं अनेक स्थित्यंतरं पाहिलेली आहेत. मुंबई आणि पुणे शहरापाठोपाठ नाशिकचा क्रमांक लागतो. शहरात वेगानं नागरीकरण होत आहे. एकीकडे शहराचा विकास होत असतानाच शहरातील कष्टकरी वर्गाच्या वस्त्यांकडे मात्र स्थानिक प्रशासनाचं साफ दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीच्या तीरावर असलेली ही काझी गढी त्यापैकीच एक. एकेकाळी ही गढी नाशिक शहरातील प्रतिष्ठित परिसर म्हणून ओळखला जात होता, पण आता इथे गढीचे भग्नावशेष उरलेले आहेत. काळाच्या ओघात या गढीचं महत्त्व कमी होत गेलं आणि ती कष्टकरी वर्गाचं आश्रयस्थान बनली. लहान लहान घरं आणि अरुंद गल्ल्यांनी ही गढी झाकून गेलेली आहे. खरं तर ही काझी गढी प्राचीन इतिहासाची साक्षीदार आहे. इसवी पूर्व शासनकर्त्यांचा काळ सुद्धा या गढीनं अनुभवलेला आहे. तसंच त्यानंतरच्या काळातल्या अनेक राज्यकर्त्यांची राजवटही या गढीनं पाहिलेली आहे. नाशिकच्या गोदावरी नदीच्या तीरावर असलेलं नाशिककरांचं पहिलं घर म्हणून ज्या जागेला पसंती दिली गेली तीच आहे ही जागा, म्हणजे काझी गढी. या काझी गढीने अनेक इतिहास बघितलेले आहेत. 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून सुद्धा या गढीला घोषित केलं. मौर्य आणि सातवाहन काळातील अनेक पाऊलखुणा आजही या गढीवर खोदकाम करताना सापडतात. मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, होळकरांचं साम्राज्य, शिवकालीन नाणी अशा अनेक पुरातन गोष्टींचा ठेवा असलेली ही काझी गढी ही 5 वर्षांपूर्वी तिचा काही भाग कोसळला. आणखीन 25 कुटुंब जमीनदोस्त झाली. गोदावरी नदीच्या तीरावर असलेला हा मातीचा डोंगर, या ठिकाणी लोक अजूनही जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आज आम्ही जिवंत आहोत म्हणून बोलतोय, उद्याच जर आम्ही नसलो तर? अशा प्रकारची ज्यावेळेस उद्विग्न प्रतिक्रिया इथला रहिवासी देतो त्यावेळेस लक्षात येतं की प्रशासनाच्या माध्यमातून यांना मिळतात फक्त आश्वासनं. इतिहासकारांनी केलेल्या संशोधनानुसार इसवी पूर्व 1500 ते 500 या ताम्र पाषाण युगातल्या माणसाचा अधिवास या ठिकाणी असल्याचे अनेक पुरावे उत्खननामधून मिळालेले आहेत. ब्रिटिश संशोधक जॉन मार्शल यांनी 1902 साली केलेल्या संशोधनानंतर या काझी गढीचं राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय झाला. 1949 साली पुरातत्व विभागानं तो जाहीरही केला. कालांतरानं इतिहासाचा वैभवशाली ठेवा असलेल्या या काझी गढीची नोंद मात्र फक्त कागदावरच राहिली. पाच वर्षांपूर्वी या परिसरात एक भीषण दुर्घटना घडली होती. रात्रीच्या वेळेला गढीचा नदीलगतचा एक भला मोठा भाग कोसळून 25 घरं जमीनदोस्त झालेली होती. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकारकडून नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कुणालाही आर्थिक मदत मिळालेली नसल्याचं इथले रहिवासी सांगतात. कोसळल्याच्या अगोदर 25-30 घरे कोसळले होते समोरच्या पुढच्या साईडला. त्यांना बी त्याच पेपर काही भरपाई देतो कोणालाच काही भरपाई दिली नाही, काही नाही, नुकसान भरपाई नाही. पूर्ण 25 ते 30 घरं त्यावेळेस पडले. काही 2 करोड काही रुपये त्यांच्या 65 असे कसे काहीतरी आले लाख रुपये, पण एका गरीबाला सुद्धा पैसे दिले नाही. काही इथं कोणी सपोर्ट करत नाही, काही साथ करत नाही गोरगरिबांना. अनेक कुटुंबांचा निवारा असलेली काझी गढी आता अत्यंत धोकादायक बनलेली आहे. पावसाळ्यात कधी गढीचा एखादा भाग कोसळेल याचा काही नेम नाही, कारण दिवसेंदिवस गढीचा परिसर कमकुवत होत चाललाय. जणू काही गढी मृत्यूचा सापळा बनतीये. त्यामुळेच पावसाळ्यात इथल्या रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय. शहरात चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संजय मडकईकर यांनाही याच काझी गढीनं आसरा दिलाय. पण आता ही गढी
धोकादायक बनल्याचं मडकईकर यांनी सांगितलंय. काय करणार परिस्थिती, आम्ही चहा विकतो रस्त्यावरती, त्यानंतर आम्ही पोट भरतो. आम्ही जवळजवळ 35 ते 40 वर्ष आली या जागेवर राहतोय. आम्ही भरपूर वेळेस इथल्याच नगरसेवकांकडे माग केली की आम्हाला ही भिंत बांधून द्या. हजार वेळेस आता आश्वासन देता का तुम्हाला भिंत बांधून देऊ, तुमचं संरक्षण होईल, पण काही होत नाही सर. आज आम्ही 40 वर्षापासून या हालतमध्ये दिवस काढतोय. आम्हाला माहिती, आमचे पोरं बघा, छोटे छोटे मुलं आहे, मुठीत घेऊन जगतोय. आज पाण्याचं बघा कसं परिस्थिती झालेली. हे पड्यावर आलेलं आम्ही कसं जगतो आम्हाला माहिती. आमच्या जीवाला आम्हाला कोणीच साथ देत नाही. जो आमचे 45 होते, आमचे दुसरी पिढी आता इथं गेली. आमचे वडील वारून गेले, तरी आमचे आई वडील सर्व आम्ही समोर राहतो. आमचं पूर्ण खानदान, माझा जन्म इथलाच आहे. गेल्या 4 दशकांपासून संजय आपल्या कुटुंबासह इथं राहतायत. निवडणुका आल्या की नेत्यांकडून त्यांना पुनर्वसनाचं आश्वासन दिलं जातं. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा कुणी त्यांची दखल घेण्यासाठी सुद्धा येत नाही. संजय यांच्याप्रमाणेच अनेक कुटुंब या परिसरात मृत्यूच्या छायेत वर्षानुवर्ष राहतायत. आता पूर आला ना, नोटीस देऊन गेले, फक्त नावाला नोटीस देता, कोणी परत विचारायला येत नाही का, बघायला येत नाही आमची परिस्थिती काय आहे म्हणून. आम्हाला म्हणता तुम्हाला इकडं घालवतो तिकडं घालवतो, काय परिस्थिती तिथं बी जाऊन बघितलं तर खाण्याचे हाल, तर पिण्याचे हाल, तर झोपण्याचे वांदे. एक रूममध्ये 4 घरं, 4 घरातले रूम राहणार, तिथं जेवण कसं, कुठं जेवणाचे बी लय हाल होता. प्रत्येक वर्षी आमचा हाल होता. कोणी आमच्या जीवाकडे, आमच्या पब्लिककडे, इथल्या पूर्ण गडीला कोणी लक्ष देत नाही. हा गडी एकदम गरीब भाग असल्यामुळे कोणीच लक्ष देत नाही. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ इथं राहणाऱ्या राधाबाई रणशिंगे यांची कहाणी काही वेगळी नाही. गढी कोसळण्याची भीती असतानाही इथे राहण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. कारण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या राधाबाईंना इतर ठिकाणी घर घेणं शक्य नाही आणि राजकारण्यांच्या आश्वासनांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. काय करणार आहे मग, कुठं जायचं, जायला जागा तर पाहिजे ना. हो, पण महापालिकेने तर सांगितलं होतं भिंत बांधून देऊ, दुसरी जागा देऊ. अहो ते जवळजवळ 16 वर्ष झाले तेच म्हणतात, कोणी काही करत नाही. हो, पण जीव जर का जगला तर योग्य ना. आता हे किती धोकेदायक आहे. काय करणार आहे मग, जाणार कुठे, आमचं कमवणारं कोणी पाहिजे ना. आम्ही स्वतः कमवतो, स्वतः खातो, कुठं जायचं. भाड्याने घरं घ्यायला आम्हाला ऐपत नाही आमची. किती वर्ष झाले राहताय तुम्ही? मला जवळजवळ इथं झाले आता 35-36 वर्ष झाले. चंद्रगुप्त मौर्य आणि सातवाहन काळातील मृदभांडे, विटांच्या वास्तूंचे अवशेष, सांडपाण्याचे कूप, मणी, सातवाहन राजांची नाणी, पाटे वरवंटे, जनावरांची हाडं या काझी गढीच्या मातीच्या थरांमध्ये सापडलेली आहेत. रोमनांशी असलेल्या संपर्काचे पुरावे या उत्खननात आढळून आलेले आहेत. मुघल आणि मराठा साम्राज्य कालखंडातल्या वस्तू आणि अलंकारही या वस्तीत आढळून आल्याच्या नोंदी आहेत. असा संपन्न इतिहास असलेली ही गढी आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जपतानाच या गढीवरील रहिवाशांना आधार देऊन त्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तळीये आणि माळेणसारखी दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही. दर पावसाळ्याला की या नदीचा तीरावर असलेल्या या काझीगडीचा काही भाग कोसळतो आणि या ठिकाणी नोटीस देण्याचं काम इमान इतबारे प्रशासनाच्या माध्यमातून केलं होतं. निवडणुका आल्या की मतांसाठी म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले सर्व पक्षीय उमेदवार रिटर्निंग वॉल बांधायची गोष्ट करतात आणि याच ठिकाणी ती रिटर्निंग वॉल बांधून या काझीगडीला संरक्षक भिंत किंवा संरक्षण देण्याचं काम करू असं सांगतात. मिळतायत फक्त आश्वासनं. आज राहायला जागा नाही तर जायचं कुठे. म्हाडाच्या माध्यमातून घर देण्याची घोषणा करतात, कारण घर मिळत नाही तर राहायचं कुठे, घर मिळेल का घर, अशा प्रकारचा टाहो काझीगडीचे रहिवासी आजही पुकारतायत आणि या काझीगडीवर जीव मुठीत घेऊन राहत आहेत. जर का हिला पुरातन ठेवा म्हणतात तर मग पुरातन ठेवा असलेल्या काझीगडीची शोकांतिका ही कधी दूर होणार का? पुन्हा एकदा माळीणसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती याच ठिकाणी व्हावी याच्या प्रतीक्षेतच सगळे आहे का? इथल्या लोकांनी सुद्धा इथनं आपला रहिवास बदलण्याची आवश्यकता आहे. तितकीच आवश्यकता आहे की त्यांच्याशी समन्वय साधून प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं या सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी धडपड करण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. माओवादी चळवळीतील महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चळवळीतील त्रासाला कंटाळून अनेक माओवादी महिलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तर माओवाद्यांकडून चळवळीतील महिलांचं शोषण केलं जात असून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जात असल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे. पाहूयात. दंडकारण्यात आजही माओवादी चळवळीचा दबदबा असला तरीही गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळी कमजोर झालं असल्याचं बघायला मिळतंय. गेल्या काही वर्षात पोलीस दलाकडून चालवल्या जात असलेल्या अभियानामुळे गडचिरोलीतील ही चळवळ बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच आत्मसमर्पण करणाऱ्या महिलांची संख्या सुद्धा वाढली आहे. महिला माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाची काही प्रमुख कारणंही आहेत. कॅडरमधील महिलांना अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षल चळवळीमध्ये जे 50% कॅडर आहे ते महिला कॅडर आहे आणि महिलांचं सर्व प्रकारचं शोषण या चळवळीमध्ये केलं जातं. यामध्ये ज्या आत्मसमर्पित महिला आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की शारीरिक शोषण केलं जातं. या दलामधून त्या दलामध्ये वेगवेगळे कमांडर्स शारीरिक शोषण करतात. जर समजा कोण एका भावनिक बंधनात जर 2 पुरुष आणि महिला नक्षलवादी अडकले तर त्यांना लगेच एकाला इकडं फेकलं जातं, दुसऱ्याला तिकडं फेकलं जातं. माओवादी चळवळीतील महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांना कठोर शासन करण्याचा नियम आहे. चळवळीच्या सुरुवातीच्या काळात या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. मात्र जसजसं चळवळीच्या कार्यपद्धतीत बदल होत गेला तसतसा हा नियम शिथिल होत गेल्याचं बघायला मिळालं. माओवादी चळवळीतील महिलांचं लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटना वाढल्याचा दावा पोलिसांनी केलाय. आत्मसमर्पित महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्याचंही पोलिसांनी सांगितलं. ओव्हरऑल जी शारीरिक कष्टाची जी कामं आहेत जी सगळी आहेत, पाणी आणणं, जळण हे करणं किंवा बाकीचे ही सगळी कष्टाची कामं ही महिला नक्षलवादी करतात. त्यामुळे एक सर्व प्रकारचं शोषण या चळवळीत महिलांचं केलं जातं आणि पाहिलेलं ज्यावेळेस ॲक्च्युअल अँबुश होतं त्यावेळेस सुद्धा ह्या महिला नक्षलवादींना सोडून पुरुष नक्षलवादी पुढं गेलेले आहेत. त्यामुळे पाहिलं असेल बऱ्याच वेळा असं होतं की काही एन्काउंटर्समध्ये महिला जास्त मारल्या जातात. त्याचं कारणही हेच आहे की व्यवस्थित त्यांना सपोर्टही करत नाहीत आणि त्यामुळं म्हणजे दृष्टीनं की महिलांना एक दुय्यम ट्रीटमेंट दिली जाते. माओवादी चळवळीच्या इतिहासावरती नजर टाकली तर 90च्या दशकात वेगळी परिस्थिती होती. यावेळी तरुणी स्वयंप्रेरणेनं या चळवळीमध्ये सहभागी होत असत. पण आता या चळवळीला काहीशी ओहोटी लागल्याचं चित्र आहे. धाक दाखवून तरुणींना माओवादी चळवळीमध्ये सहभागी करून घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे. तसंच त्यांचं शोषण होत असल्याचं आत्मसमर्पित महिलांनी सांगितलं. त्यामुळेच अनेक माओवादी महिलांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. आपल्या शासनाची, महाराष्ट्र शासनाची आत्मसमर्पणाची खूप चांगली योजना आहे. त्यामध्ये त्यांना आपण वैयक्तिक रोख रक्कम दिली जाते आत्मसमर्पण झाल्यानंतर. त्याच्यानंतर घरकुल दिलं जातं, जमिनीचा छोटा पट्टा दिला जातो, धंद्यासाठी त्यांना विनाव्याजी कर्ज दिलं जातं, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली जाते आणि आता माननीय पालकमंत्री महोदयांच्या पुढाकाराने एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने आता DPDCमध्ये 10 कोटीची एक वेगळी तरतूदही झालेली आहे की आत्मसमर्पित आणि नक्षलपीडित लोकांच्या पुनर्वसन योजनेसाठी. त्यामुळे ओव्हरऑल आणि आपण त्यांना सगळ्या आत्मसमर्पण झाल्यानंतर सगळ्या शासनाच्या सगळ्या योजनांचा फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती होऊन ते कशा मेनस्ट्रीममध्ये येतील हे पाहतो. आज गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 150हून अधिक ऍक्टिव्ह महिला माओवादी आहेत. त्यापैकी 40 ते 50 महिलांचा समावेश आहे. शहीद सप्ताहामध्ये त्यांचं हे असतं की त्यांचे जे पोलिसांच्याकडे मारलेले नक्षल आहेत त्यांचं गौरवीकरण करायचं आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असतो आणि काही ठिकाणी स्मारक वगैरे ते उभारतात. आपणही आपलं ऑल आउट ऑपरेशन C60 जिल्हा पोलीस आणि CRPF याच्या माध्यमातून राबवलं जाते. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही किंवा कुठलंही नुकसान पोलिसांना होणार नाही याची दक्षता घेत आहे आणि निश्चित आपल्या गडचिरोली पोलीस दलाचा चांगला कमांड अँड कंट्रोल गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे.
एकीकडे पोलीस दलाकडून माओवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी अभियान चालवलं जात आहे, तर दुसरीकडे माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अलीकडच्या काळात अनेक जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पणाची वाट धरली आहे. समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याच्या उद्देशातून तयार झालेल्या माओवादी चळवळीतील महिलांनाच आता अत्याचाराचा सामना करावा लागतोय. तुषार कोहोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत विषय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सध्या बॉलिवूडमधील राज कुंद्रा प्रकरण गाजत असताना चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउच प्रकरण समोर आलंय. एका नवोदित अभिनेत्रीला हिंदी चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या अभिनेत्रीने त्या चित्रपट निर्मात्यांनाच कायमची अद्दल घडवली आहे. त्यामुळे आता त्या 4 निर्मात्यांना तुरुंगाची हवा खावी लागते. या घटनेनंतर झगमगत्या चंदेरी दुनियेचं काळं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं. कास्टिंग काउच करणाऱ्या निर्मात्यांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला होता. मुंबईत नुकताच हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. निर्मात्यांना रंगेहात पकडल्यावर त्यांची चांगलीच धुलाई करण्यात आली. ज्या नवोदित अभिनेत्रीनं धाडस करून त्या नराधम चित्रपट निर्मात्याचं बिंग फोडलं, तिने प्रसार माध्यमांसमोर आपबीती सांगितले. मला 29 जुलैला रात्री राहुल तिवारी या व्यक्तीचा फोन आला. खरं तर त्याचं नाव राहुल तिवारी नाहीच आहे, राहुल यादव आहे. आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की मी आत्ता एका हिंदी प्रोजेक्टसाठी बसलो. हिंदी फिल्म आहे आणि मोठी फिल्म आहे, तुझी लाईफ चेंज होईल या फिल्मने, तर तुला सेकंड लीडसाठी कास्ट केलं आहे प्रोड्युसरने. त्यांनी मला हे सांगितलं की त्यांनी माझे फोटोज प्रोड्युसरला दाखवले आणि त्या प्रोड्युसरला माझे फोटोज खूप आवडले. पण त्यास तुला जर ते लीड रोल म्हणजे सेकंड लीड रोल हवा असेल तर तुला प्रोड्युसर्सला खुश करावं लागेल, तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल प्रोड्युसरसोबत. तर हे ऐकल्यावर मी साफ नकार दिला आणि मी फोन ठेवून दिला. धक्कादायक बाब म्हणजे हे संवेदनशील प्रकरण असताना पोलिसांनी पीडितेला धीर देण्याऐवजी तिच्यावरच संशय व्यक्त केला होता. तसंच आरोपी असल्याप्रमाणे आपल्याला वागणूक दिल्याचा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणात राजकीय पक्षाची मदत का घेतली अशी विचारणाही पोलिसांनी केल्याचं पीडितेने सांगितलं. मनसे चित्रपट सेना या प्रकरणावरून आक्रमक झाली आहे. पोलिसांनी खूप त्रास दिला मला, खूप जास्त त्रास दिला. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही राजकीय पक्षांना का गेला असं त्यांचं म्हणणं होतं. पण माझं एक म्हणणं आहे की आज दादा दोन्ही आमच्या पाठीशी खरंच उभे राहिले. ह्याच गोष्टीसाठी नाही तर हे दोघंही हा पक्ष म्हणणार नाही, आमचा परिवार आहे. याच्या पुढे म्हणजे याच्या आधी ही मुलगी धाडस घेऊन पुढे आली, ही आली तरी पुढे, त्यामुळे आपल्याला कळलं काय प्रकार चालतं. हे मोठं रॅकेट आपण ओपन केलं. पण याच्या आधी अशा कित्येक हजारोनी मुली असतील की ज्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय झाला आणि ते गप्प बसले असतील घाबरून, कारण पोलीस सहकार्य करत नाहीयेत. बाहेर गेलो तर आपली लाज जाईल, घरचे सांगतील घरात बस काम करू नकोस. त्यामुळे या मुलीचं खरंच आम्ही कौतुक करतो. खरं तर अन्याय अत्याचाराविरोधात लढा देणाऱ्यांना पोलिसांनी मदत करणं अपेक्षित आहे, तरच समाजातील अपप्रवृत्तींना लगाम बसेल. मात्र या प्रकरणात पीडित अभिनेत्रीचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अशा परिस्थितीत कलाक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कसं सुरक्षित वाटणार याचाही विचार करणं आवश्यक आहे. महिलांच्या संबंधित जे काय अन्याय होतो आहे त्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. उलट जेव्हा ते तक्रार नोंदवतात, म्हणजे असे आमच्याकडे केसेस आले आहेत की ज्यांच्यावरती ज्या छोट्या मुलींवरती बलात्कार झालेले आहेत आणि पोलीस त्यांना विक्टिम म्हणून त्यांना प्रश्न विचारतात आणि जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं त्यांना सेटलमेंटची ऑफर येते, त्यांना पैशाची ऑफर येते.
समसमत्या सिनेसृष्टीला कास्टिंग काउचची काळी किनार आहे हे या क्षेत्रातलं वास्तव आहे. सिनेमा आणि टेलिव्हिजन पाठोपाठ आता OTT प्लॅटफॉर्म्स, इंटरनेट, वेब सिरीजचा जमाना आला. त्यामुळे नवोदित कलाकारांना नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय. तसंच या क्षेत्रात नशीब आजमावण्याकरता मुंबईत येणाऱ्या नवोदित कलाकारांच्या अपेक्षाही उंचावल्यात. पण चित्रपट, सिरियल अथवा वेब सिरीज मध्ये काम करण्याची संधी मिळवताना काहींना अशा धक्कादायक प्रकारालाही सामोरं जावं लागतंय. हे या प्रकारातून पुन्हा एकदा समोर येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.